दशा दशे 10 दराने 15,000 रुपये मुदलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात फरक किती? आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार? सरळ व्याज काढणार, चक्रवाढ व्याज काढणार आणि त्यांची वजाबाकी म्हणजे काय फरक ते याच्यामध्ये वेळ चालला जातो, ते इतका वेळ आपल्या जवळ नसतो. म्हणून काय करायचं बघा, तर आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, मुद्दल दिलेली आहे 15,000. तर 15,000 मुद्दल ही लिहायची आणि गुणिला, तर आता वर्ष 3 दिलेलं आहे तर 10 दर, तर म्हणजे या ठिकाणी काय करायचं 10/100चा वर्ग करायचा आहे. आणि त्याच्यानंतर गुणिला काय करायचं, दुसऱ्या कंसामध्ये 3 वर्ष म्हणून 3 अधिक 10/100 याचा 1वा घात करायचा. म्हणजे या ठिकाणी घात 2 आणि 1 3 असं इथं वर्ष होईल. पण काय 3 वर्ष असल्यामुळे इथं अधिक 3 करायचं, विसरायचं नाही. तर मग आता इथं बिनधास्त लिहायचं आहे 15,000 गुणिला 10चा वर्ग, तर 1 1 0 काटला, इथं 1 1 0 काटा, 1चा वर्ग 1 आणि 10चा वर्ग 100 गुणिला, तर मग आता 1 1 0 काटलाय म्हणजे 10 3 30, 30 आणि 1 31, तर 31/10 असं लिहायचंय. समजलं? तर मग आता इथं 3 शून्याला 3 शून्यानं काटायचं, तर काटछा संपलेली. तर आता इथं 15 1 15 आणि 15 गुणिले 31 करा, 15 1 15 5 हातचाला 1 15 3 45 आणि 45 आणि 1 किती 46. तर याचं उत्तर किती आलं 465.